श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 2025 वर्ष आता संपत आलेलं आहे आणि लवकरच 2026 इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि 2026चे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत. पण 2026 या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचे आहे. घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो आणि कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकट, दुःख जे आहेत ते यायला लागतात. म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं, आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतात आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे. तर कोणत्या दिशेला लावायचं, कुठल्या दिशेला लावायचं आहे, कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्यामुळे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. वास्तुशास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं. आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच ठिकाणी वास्तुशास्त्र पाळतात. म्हणजे आपले घर असेल, व्यवसायाचे ठिकाणं असेल, ऑफिस असेल किंवा अशी बरीच ठिकाणे की ज्या ठिकाणी ते वास्तुशास्त्रानुसार ठरवतात. कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर कॅलेंडर लावायचं असेल तर असं म्हटलं जातं, प्रत्येक वस्तूची एक जागा असावी, त्या जागेवरती वस्तू आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून की ती आपल्याला शोधायला किंवा मग ती गोष्ट आपण कुठे ठेवली आहे हे आठवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. प्रथम तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार दिनदर्शिकेचे काय महत्त्व आहे किंवा ती कुठे लावली पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावली तर आपल्या घरामध्ये प्रगती होते. वास्तूनुसार जुने कॅलेंडर काढले पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन वर्षाची नवीन दिनदर्शिका, ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो, कालनिर्णय म्हणतो, तर ते लावले गेले पाहिजे. जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा लगेच जुन्या वर्षाची दिनदर्शिका आपण काढून टाकली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण वर्षभर कॅलेंडर लावतो त्याच ठिकाणी आपण ते लावले पाहिजे. भलेही आपण काही सणवार बघण्यासाठी, तिथी बघण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कॅलेंडर त्या जागेवरून काढून घेतो, पण पुन्हा लावताना आपल्याकडून त्याच ठिकाणी ते लावले गेले पाहिजे, जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षामध्ये ज्या काही संधी आपल्याला प्राप्त होतात, शुभ संधी आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते काळाचे संकेत म्हणून या दिनदर्शिकामध्ये दिलेले असतात. तर बघा, वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिलेले आहेत. यानुसार आपण जर कॅलेंडर लावले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. पण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल, मात्र नंतर जर त्याची तुम्ही दिशा बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं, तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत ते येणार नाही. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचाच एक भाग आहे. घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. शक्यतो कॅलेंडर जे आहे ते आपल्या जवळच्या केंद्रामधून, स्वामी महाराजांच्या मठामधून घ्या. आपले स्वामी सेवेकरी जे ताई असतात त्यांच्याकडूनच घ्या कॅलेंडर. तर बघा, ते आपल्या घरामध्ये कॅलेंडर असणं खूप गरजेचं आहे. कारण ते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं. कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचं आहे. तर बघा, वास्तुशास्त्रांचे नियम जे आहेत ते 100% जरी नाही जमले तरी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि आपल्याला नवनवीन कामामध्ये किंवा त्यामधून आपल्याला जे काही यश मिळणार असतं तर त्याच्या नवीन संधी प्राप्त होत असतात. पूर्व दिशा तर अगदी म्हणजे आपले सूर्यदेव जिथून उगवतात ती दिशा आहे. अतिशय शुभ दिशा आहे. तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जर कॅलेंडर घेताना पहिल्या पानावर उगवत्या सूर्याची प्रतिमा असेल, अशा पद्धतीचं कॅलेंडर घेतलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये नफा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे येत्या वर्षी म्हणजे लवकरच आता नवीन वर्ष सुरू होईल, डिसेंबर महिन्यात चालू आहे. तर कॅलेंडर घेताना तुम्ही त्यावर उगवत्या सूर्याचे चित्र असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर नक्की घ्या. किंवा ज्या कॅलेंडरवर तुम्हाला सुरुवातीला देवीदेवतांचे चित्र दिसेल, ज्यांना बघून तुमचे मन अतिशय प्रसन्न होईल. बघा, एक तर सूर्याची प्रतिमा किंवा देवदेवतांचे चित्र ज्या कॅलेंडरवर असेल अशा पद्धतीचे कॅलेंडर तुम्हाला यंदाच्या वर्षी खरेदी करायचं आहे.
तर बघा, बऱ्याच जणांच्या मनात लगेच शंका तयार झाल्या असतील की पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे म्हणजे नक्की पूर्व भिंतीला कॅलेंडर लावायचे की पश्चिम भिंतीला लावायचे. तर ते पान पूर्व दिशेला असेल तर पश्चिम भिंतीला तुम्हाला हे कॅलेंडर लावायचे आहे, जेणेकरून सूर्य उगवतो त्या दिशेला या कॅलेंडरचे तोंड येईल. पण काही कारणास्तव तुम्हाला जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावायला जमले नाही तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता. ज्योतिषशास्त्र आपल्याला काय सांगतं, पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्तोत्र असल्याचं मानलं जातं. सकारात्मक ऊर्जा मिळत असते. भलेही ती सूर्य मावळण्याची दिशा असली तरी पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सकारात्मक गोष्टी ते आपल्याला पश्चिम दिशेकडून मिळत असतात. त्यामुळे दिनदर्शिका तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा लावू शकता. म्हणजे पूर्व दिशेला जर तुम्ही हे कॅलेंडर किंवा कालनिर्णय लावलं तर त्या कॅलेंडरचे जे काही तोंड आहे ते पश्चिम दिशेला जाईल आणि या पश्चिम दिशेकडून तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच काय तर सकारात्मक ऊर्जा मिळत राहील. जर तुम्ही तुमचे कॅलेंडर पूर्व भिंतीला लावलेत ज्याचे तोंड पश्चिम दिशेला होईल आणि तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी कॅलेंडर लावणार असाल तर ते पूर्व भिंतीला लावा, जेणेकरून या कॅलेंडरचे तोंड पश्चिम दिशेला राहील आणि तुम्हाला तुमचा फायदासुद्धा होईल. त्याचबरोबर घरात वातावरण चांगलं राहील. घरातील सर्व सदस्यांमध्ये एकमेकांशी एकोप्यानं राहावं, गुण्यागोविंदाने नांदावं यासाठी तुम्ही हा प्रयोग करून बघा. तसेच पैसा जो आहे तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजारपण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते. आता आपण दक्षिण दिशेबद्दल बघू. तुम्हाला कॅलेंडर जे आहे ते दक्षिण भिंतीला लावता येणार नाही. भलेही आपण कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावले आणि त्याचे जे मुख आहे ते उत्तर दिशेला जाईल तरी पण आपल्याला असं करायचं नाही आहे. दक्षिण भिंतीला जर आपण कॅलेंडर लावले तर आपल्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात. घरातील मुख्य व्यक्ती, कमावणारी व्यक्ती जिच्यामुळे सर्व घर जे आहे ते व्यवस्थित चालते किंवा ज्याच्या पैशामुळे आपले घर जे आहे ते घरात जे काही खर्च असतात ते भागतात, तर अशा व्यक्तीला सुद्धा आजारपण येऊ शकतं. त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावण्याची चूक करू नका. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू येतो, आजारपण, अघटित घटना घडतात. तसेच कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी पाहतो, त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावू नका. त्यामुळे आपले तोंडसुद्धा दक्षिणेला होते, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर उत्तर दिशा ही श्रीमंतीचा देव कुबेर यांची दिशा आहे. जर तुम्हाला कॅलेंडर लावायचे असेल तर ते तुम्ही उत्तर भिंतीला सुद्धा लावू शकता. भलेही त्या कॅलेंडरचे तोंड दक्षिण दिशेला झाले तरी सुद्धा चालेल. तरी पण उत्तर भिंतीला तुम्हाला कॅलेंडर लावायला काहीही अडचण येणार नाही. हिरवा रंग, धबधबा किंवा लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचे कॅलेंडर उत्तर भिंतीवर तुम्ही लावले तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर हे उपाय तुम्ही उत्तर दिशेच्या बाबतीत नक्की करून बघा. तसेच बघा, जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल तर जास्तीत जास्त नफा काढायचा असेल तर लॉस होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. उद्योगधंदा, तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावे यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकतात. आणि हे जे नियम आहेत हे तुमचं शॉप असेल, दुकान असेल, काही बिझनेस असेल, छोटी मोठी कंपनी असेल, तिथेसुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत. प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत तर ते येत नाहीत. अडचणी, दुःख येत नाहीत. जर आपल्याला एखाद्या वेळेस उपदिशेचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये जी शुभ उपदिशा कोणती आहे तर त्यामध्ये ईशान्य ही उपदिशा अतिशय शुभ आहे. उत्तर आणि पूर्व यातून जी दिशा येते ती असते ईशान्य दिशा. यानंतर दुसरा नियम म्हणजे तुम्हाला भिंतीवरच कॅलेंडर लावायचं आहे. आता तुम्हाला मी दिशांचे ज्ञान तर सांगितलं, पण याचा अर्थ असा नाही की पूर्व दिशा योग्य आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही लगेच तुमच्या दरवाज्यावर किंवा दरवाजामागे कॅलेंडर लावले तर ते अजिबात योग्य नाही. तुम्हाला भिंतीवरच कॅलेंडर लावायचं आहे. एखाद्या व्यक्तीला वाटेल की खिडकीवर वगैरे कॅलेंडर टांगलं तरी सुद्धा चालेल, हे चुकीचं आहे. तुम्हाला भिंतीवरच ते लावायचं असतं. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही. तसेच मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मकता, नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाही आहे. महिना बदलल्यानंतर आठवणीने तुम्हाला महिना बदलायचा आहे. लगेच तुम्हाला त्या महिन्याचे पानसुद्धा बदलायचं आहे. त्यानंतर सगळ्यात लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची दिनदर्शिका कालबाह्य होते तेव्हा ती तुमच्या भिंतीवरून तुम्हाला लगेच ती काढून टाकायची आहे आणि त्या जागी नवीन दिनदर्शिका लावायची आहे. जेव्हा तुम्ही नवीन दिनदर्शिका त्या भिंतीवर लावायला जाता तेव्हा जुनी लगेच काढून घ्या.
ते कॅलेंडर लगेच काढून घ्यायचं. तुम्ही नंतर कशासाठी सुद्धा वापरू शकता जुनं कॅलेंडर, कधीही जाळायचं नाही. तर अशा गोष्टी करण्यापेक्षा कवर म्हणून या कॅलेंडरचा चांगला वापर होऊ शकतो. तर बघा, ज्या कॅलेंडरवर मांसाहारी प्राण्यांची चित्र असेल किंवा हिंसक चित्र असेल किंवा काही चित्रे अशी असतात जे आपल्या डोळ्यांनासुद्धा बघायला नीट वाटत नाही, तर अशी चित्रे असलेली किंवा अशी प्रतिमा असलेली कॅलेंडर अजिबात खरेदी करायची नाही. खरेदी करायची आहे तर आपल्या केंद्रामधून कॅलेंडर खरेदी करा. त्याचे परिणामी आपल्या घरामध्ये ती उदासीनता निर्माण होऊन देणार नाहीत. देवीदेवतांचे वगैरे फोटो असले तर ठीक आहे, पण बघा काहीतरी भांडण, बुडते जहाज, काहीतरी नकारात्मक चित्र, म्हणजे त्या चित्रांकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्ह वाटतं. असे कॅलेंडर खरेदी करू नका. तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याची ठेवा. काहीतरी नेचरचं असेल, सूर्य उगवतोय, समुद्रकिनारा, छान निसर्गाचे तुम्ही छान असं कॅलेंडर घ्या तुम्ही. या महत्त्वाच्या नियमांची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही चूक तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही नक्की यावर्षी त्यामध्ये बदल कराल, जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदाचं जाईल. म्हणून आता नवीन वर्ष येतं, हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जाऊ देत, हे मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि ते सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडर बाबतीत या महत्त्वाच्या नियमांची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.